हिवाळ्यात भाज्यांची आणि शेंगांची भरपूर रेलचल असते. त्यात वाटाण्याच्या शेंगा म्हणू नका, तुरीच्या शेंगा म्हणू नका. तर तुरीच्या शेंगासुद्धा छान उपलब्ध असतात हिवाळ्यात. तर त्याचे दाणे काढून घेऊया आणि छान भाजून घेऊया. 2 ते 3 हिरव्या मिरच्या भाजून घेऊया आणि आता टाकूया आपण 5 ते 6 लसूण पाकळ्या. त्यात एक थोडासा छोटा तुकडा आल्याचा टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत ते म्हणजे कोथिंबीर टाकल्यावर थोडंसं जिरंसुद्धा लागणार आहे आणि ते सुद्धा टाकून घेऊया आणि छान वाटून घेऊया. आता एका कढईत तेल तापत ठेवणार आहोत आपण आणि त्यात टाकणार आहोत आपण थोडंसं जिरं आणि मोहरी आणि थोडासा कुटलेला लसूण सुद्धा. मीठ टाकून घेऊया, हळद टाकून घेऊया आणि तिखटसुद्धा थोडं लागल्यास, कारण आपण हिरवी मिरची सुद्धा टाकली आहे म्हणून यात थोडं घातलंय. आणि आता वाटलेलं वाटण टाकून घेऊया आणि छान मस्त तेलात होऊ देऊया आणि यात घालूया थोडंसं गरम पाणी याच्यासाठी की भाजीला चव छान येते आणि मस्त अशी उकळ आलेली आहे आणि भाजी रेडी झाली आहे. तर